नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती. आणि इथे आपण नीट प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करत असतो. त्याचबरोबर 11वी बायोलॉजी, 12वी बायोलॉजी, NCERT ही आपण मराठी माध्यमातून शिकत असतो. तर आजचा आपला टॉपिक आहे ओजेनेसिस. या अगोदर आपण स्पर्मिओजेनेसिस पाहिलेला आहे. हे ओजेनेसिस आणि स्पर्मिओजेनेसिस आपण कशाच्या अंडर पाहत आहोत, तर गॅमेटोजेनेसिसच्या अंडर पाहत आहोत. ठीक आहे. आता स्पर्मिओजेनेसिस म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ स्पर्म. आणि इथे आपण पाहणार आहोत ओजेनेसिस. ओजेनेसिस म्हणजे काय, तर फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेट म्हणजेच ओवम. तर ते काय आहे, कशा पद्धतीने ओवम फॉर्म होतं आणि ओवम कसं आहे, त्याबद्दलची आपण सगळी माहिती इथे पाहणार आहोत. ठीक आहे. त्या अगोदर तुम्ही स्पर्मिओजेनेसिस पाहिलं नसाल ते अगोदरचं लेक्चर, तर तुम्ही ते पाहून घ्या, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील गॅमेट्सला घेऊन. ठीक आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, ही जी डायग्राम आहे ही ओव्हरीची आहे. ही डायग्राम समोर आहे, ती कशाची आहे, ओव्हरीची आहे. आणि याच ओव्हरीमध्ये ओवम फॉर्म होत असतं आणि त्यालाच इथे ओजेनेसिस म्हणलं गेलेलं आहे. ओजेनेसिस म्हणजे द फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेट. ठीक आहे. आणि मला सांगा, जर स्पर्मिओजेनेसिस होतं तर ते स्पर्मिओजेनेसिस टेस्टिसमध्ये होतं. तर टेस्टिसमध्ये कुठे स्पर्मिओजेनेसिस होतं हे मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ठीक आहे. तर चला आपण पाहूया याचं एक्सप्लेनेशन की काय दिलेलं आहे, कशा पद्धतीचं ओजेनेसिस पार पडतं ते इथे पाहूया. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मॅच्युअर फिमेल गॅमेट इज कॉल्ड ओजेनेसिस. तर जेव्हा मॅच्युअर फिमेल गॅमेट फॉर्म होतं, फिमेल गॅमेट कोणतं आहे, तर ओवम हे फिमेल गॅमेट आहे. तर हे ओवम जेव्हा मॅच्युअर होतं तेव्हा ते फॉर्म होतं आणि त्याच्या प्रोसेसला, फॉर्मेशनच्या प्रोसेसला काय म्हणलं जातं, तर ओजेनेसिस म्हणलं जातं. ठीक आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की ओजेनेसिस म्हणजे काय, तर फॉर्मेशन ऑफ मॅच्युअर फिमेल गॅमेट called as oogenesis, which is markedly different from the spermatogenesis. आता स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय, तर फॉर्मेशन ऑफ स्पर्म. ठीक आहे. फॉर्मेशन ऑफ स्पर्म जे की मेलमध्ये होत असतं, तो मेल गॅमेट आहे स्पर्म, आणि तो तिथे फॉर्म होत असतो टेस्टिसमध्ये. टेस्टिसमधल्या सेम्निफेरस ट्युबल्समध्ये तो फॉर्म होत असतो, तर त्याला स्पर्मिटोजेनेसिस म्हणलेलं आहे. तर हे ओजेनेसिस म्हणजेच फिमेल गॅमेट फॉर्मेशन हे मेल गॅमेट फॉर्मेशनपेक्षा अगदी डिफरंट आहे. तर ते कसं डिफरंट आहे ते इथे आपण पाहूया. ठीक आहे. तर oogenesis is initiated during the embryonic development stage when a couple of million gamete mother cells म्हणजेच oogonia are formed within each fetal ovary. No more oogonia are formed and added after the birth. हे बघा, अतिशय महत्त्वाची लाईन आहे, अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. जेव्हा एखादी महिला ही प्रेग्नेंट असते आणि तिच्यामध्ये असणारं जे गर्भ आहे, जे चाइल्ड आहे, हे जर फिमेल चाइल्ड असेल तर त्या फिमेल चाइल्डमध्ये त्याच्या एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंटच्या स्टेजच्या वेळेसच त्यामध्ये कपल ऑफ मिलियन म्हणजे अगदी मिलियन गॅमेट्स तयार होतात ओगोनियामध्ये, म्हणजेच मदर सेल्स ओगोनियामध्ये. तिथे त्याच्या एम्ब्रॉयनिक स्टेजलाच हे ओगोनिया फॉर्म होतात. जेव्हा त्या स्त्रीची डिलिव्हरी होते आणि ते गर्ल चाइल्ड हे जन्म घेतं, त्याचं बर्थ होतं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे ओजेनेसिस हे होत नसतं. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, जेवढेही ओवम तिथे तयार होतात, ओजेनेसिस प्रोसेस होते, ही फक्त त्या गर्ल चाइल्ड जेव्हा ती एम्ब्रॉयनिक स्टेजमध्ये असते तेव्हाच तिच्यामध्ये पार पाडलेली असते. आणि तिच्या जन्माच्या नंतर हे याच्यामध्ये कोणतेही ओगोनिया यामध्ये ॲड होत नाहीत. हे अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि हे किती वेगळं आहे तुम्ही इमॅजिन करा की हे असंही असतं.
These cells start division and entered into the prophase first of the meiotic division and get temporarily arrested at that stage. आणि हे सेल्स काय करतात, डिव्हिजन करायला स्टार्ट करतात आणि ते एंटर करतात प्रोफेज फर्स्टमध्ये, जिथे ते मिओटिक डिव्हिजन शो करतात आणि ती काय होतात, त्या स्टेजला तिथे ते स्टॉप होतात आणि इथेच हे प्रायमरी ओसाइटमध्ये रूपांतरित. जसं प्रायमरी स्पर्मिटोसाइट होते, ठीक आहे, स्पर्मिटोसाइट्स होते, तसेच इथं प्रायमरी oocytes आहेत. oocyte म्हणजे जिथे आता ओवम हे ओजेनेसिस पार पडते अशी साईट, ती प्रायमरी साईट ही मेओटिक डिव्हिजन प्रोफेज फर्स्टमध्ये पार पडत असते. इच प्रायमरी oocyte देन गेट सराउंडेड बाय अ लेअर ऑफ ग्रॅन्युलोसा सेल्स अँड इज कॉल्ड द प्रायमरी फॉलिकल. आणि मग जेव्हा हे प्रायमरी oocyte, इथे आपण फिगर पाहूया, डायग्राम पाहूया, जेव्हा हे प्रायमरी oocyte फॉर्म होतात, तर इथं प्रायमरी oocyte फॉर्म झाले, इथे सेकंडरी oocyte आहेत. तर प्रायमरी oocyte जेव्हा फॉर्म होतात, प्रायमरी फॉलिकल, त्याच्या भोवती काय जमा होतं, तर फॉलिकल जमा होतं, ग्रॅन्युलर फॉलिकल जमा होतात आणि त्यातूनच काय होतं, तर इथे ओजेनेसिस जे oocytes असतात ते प्रायमरी फॉलिकल जमा होतात आणि तिथे सेकंडरी फॉलिकल त्यानंतर तिथे बनत असतं, ठीक आहे. प्रायमरी फॉलिकल, अ लार्ज नंबर ऑफ दिस फॉलिकल डिजनरेटेड ड्युरिंग द फेज फ्रॉम बर्थ टू प्युबरिटी. आणि हे प्रायमरी फॉलिकल आता तिथे तयार झालेली आहेत त्या गर्ल चाइल्डमध्ये आणि हे डिजनरेटेड होतात. डिजनरेटेड म्हणजे संपत जातात, संपुष्टात येतात, म्हणजे मरण पावतात. कधीपासून, तिच्या बर्थपासून ते जेव्हा ते प्युबरिटीपर्यंत येते. प्युबरिटी म्हणजे ती यौन अवस्थेमध्ये येते, म्हणजे 17-18 वर्षाची होते तोपर्यंत. देअरफॉर ॲट अ प्युबरिटी